च्या रिव्ह्यूमध्ये प्रेक्षकांना खूपच सुंदर असे अपडेट आपल्या समोर आलेले आहेत. पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत मीराज वैसे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि असे छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू जर ऐकायचे असतील, पाहायचे असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना खूपच सुंदर असा इथे एपिसोड झालेला आहे आणि तो म्हणजेच की इथे आता म्हणजे काही सावली आहे, सावलीला इथे रिहर्सल करायची असते आणि सावलीला रिहर्सल करायची असल्या कारणाने ती खूप छान अशी तयारीसुद्धा झालेली असते आणि प्रॅक्टिससुद्धा इथे तिला करायची असते. पण आता घरामध्ये कशा पद्धतीने रियाज करायचा, काय करायचं, ह्या सर्व गोष्टी मात्र इथे आता तिला पडलेल्या असतात. आणि जो काही आपला इथे अर्जुन आहे, अर्जुन एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की जी काही आपली जो काही सारंग आहे तो इथे एका गोष्टीचा विचार करत असतो की हे सर्व काही काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत ते कशा पद्धतीने होतील वगैरे वगैरे, ह्या सर्व काही गोष्टी इथे त्याला पडलेल्या असतात. आणि काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण जो काही आपला हा आहे अर्जुन सारंग आहे, सारंगने जेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे पाहिलेल्या असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे त्याने पाहिल्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये एकच विचार इथे सुरू असतो की जी काही आपली जी काही आपली इथे ही आहे म्हणजेच की सावली आहे, सावलीच्या बाबतीमध्ये जेव्हा तो ह्या सर्व गोष्टींचा इथे विचार करत असतो की हे सर्व कशा पद्धतीने झालेलं आहे आणि सावली एवढ्या सुंदर सुंदर कविता करत आहे का. आणि त्याचबरोबर इथे आता ज्या काही ह्या गोष्टी आहेत, ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने इथे होत असतात प्रेक्षकांना. आणि काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला इथे असं पाहायला मिळत आहे की जेव्हा जो काही आपला सारंग किचनमध्ये जातो, किचनमध्ये गेल्याच्यानंतर तो पाहतो की इथे आता जी सावली आहे, सावली इथे एक गोष्ट पाहत असते आणि ती म्हणजेच की आता इथे जी काही सावलीने ह्या सर्व काही गोष्टी म्हणजेच की जे काही तिने कविता लिहिलेली आहे किंवा जे काही गाणं लिहिलेलं आहे ते इथे सारंग समोर येतं. सारंग समोर आल्याच्यानंतर तो खुश होतो की सावलीने ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या आहेत. पण ऐश्वर्याने हे सर्व काही पाहिलेलं असतं आणि ऐश्वर्याने ह्या सर्व गोष्टी पाहिल्याच्या नंतर तिला मात्र इथे प्रचंड राग येत असतो की हे सर्व काही म्हणजे तिचा खरं तर गैरसमज होतो. तिला असं वाटत असतं की हे सर्व काही आपल्या सारंगने सावलीसाठी केलेलं आहे, पण तसं काही एक नसतं. हे सर्व काही इथे सारंगने केलेलं नसतं, तर ते गाणं असतं आणि ते गाणं तिला त्या माईंकडून मिळालेलं असतं, ज्या माईंनी इथे ते गाणं दिलेलं असतं. त्या माईंकडून ते गाणं मिळाल्याच्यानंतर इथे सावली ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने करताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे दिसणार आहे. आणि आता ह्या सर्व जो काही गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी इथे आता ऐश्वर्या ती कागद घेऊन जाते, कारण तिला एकच करायचं असतं की तो कागद जो आहे तो इथे तिला वाटत असतं की सारंगने तिच्यासाठी लिहिलेला आहे वगैरे, म्हणून ती तो कागद घेते आणि फाडून टाकण्याचं काम करत असते. आणि फाडून टाकल्याच्या नंतर इथे तिला वाटत असतं की ह्या दोघांना मी एकत्र कधीच येऊ देणार नाही. आणि त्याचबरोबर इथे आता जी काही तिलोत्तमा आहे, तिलोत्तमाने सुद्धा एवढ्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि तिलोत्तमाने एवढ्या सर्व काही गोष्टी इथे केल्याच्या नंतर सुद्धा हे दोघं अशी कशी एकत्र येऊ शकतात हाच विचार इथे ती करत असते. तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा सावली रियाज करायला येत असते किंवा तिला ते गाण्याचे बोल जे आहेत ते पाठांतर करायचे असते आणि म्हणून ती येते आणि आल्याच्या नंतर पाहते तर काय तर तिचा जो काही कागद आहे तोच तिथे नसतो. विठ्ठला, तू माझी प्रत्येक वेळेस अशी परीक्षा का बरं पाहतोस, तू काय ठरवलेलं आहेस मनामध्ये, नेहमी तू मला ह्या सर्व काही गोष्टी का बरं अशा प्रत्येक गोष्ट परीक्षेतूनच द्यावी लागते, तू असं का करतो माझ्या बाबतीत. एक ना अनेक विचार, एक ना अनेक प्रश्न इथे तिच्या मनामध्ये सुरू असतात. आणि हे सर्व काही विचार, हे सर्व काही प्रश्न इथे तिच्या मनामध्ये सुरू असल्या कारणाने प्रेक्षकांना आता इथे जी काही आपली सावली आहे तिला मात्र ह्या गोष्टी या पद्धतीने होत आहेत. पण आता काय करावं काय नाही हेच इथे तिला समजत सुद्धा नसतं. तर आता मात्र प्रेक्षकांना काही जरी झालं तरी सुद्धा इथे जी काही सावली आहे, सावली याचा विचार करत असते की नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मी हे सर्व काही
या गोष्टीचा मी इथे विचार करणार आहे आणि ह्या गोष्टीचा मी इथे विचार करणार असल्या कारणाने जो काही आपला इथे आता आणि आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र काय करावं काय नाही हे इथे त्यांना समजत नसतं. आणि त्याचबरोबर आता इथे जो काही आपला सारंग आहे, सारंगने ज्या पद्धतीने इथे आता मैत्रीचा हात पुढे केलेला असतो आणि ज्या पद्धतीने इथे आता मैत्रीचा हात पुढे केल्याच्या नंतर इथे जी काही आपली ही आहे सावली आहे, सावली मात्र खूप जास्त आनंदामध्ये असते. तिला खूप जास्त आनंद होत असतो की ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जे काही सारंग सर आहेत त्यांनी ते स्वतः मैत्रीचा हात पुढे केलेला आहे वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते. आणि मी खरंच खूप जास्त खुश असणार आहे वगैरे वगैरे हे सर्व काही सुद्धा इथे ती बोलत असते. तिनं आता ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र ते लेटर आणि जे काही तो कागद होता तो तिने पूर्ण घरामध्ये शोधलेला असतो, पण तिला कुठेच सापडलेला नसतो. तिच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येत असतात की मी जस्ट इथे हा कागद ठेवला होता, इथे हा कागद ठेवलेला असल्या कारणाने तो कागद कुठे गेला असेल, काय झालं असेल, एक ना अनेक प्रश्न इथे तिच्या मनामध्ये येत असतात. आणि मला आता ते गाणं व्यवस्थित आठवत पण का नाही वगैरे वगैरे हे सुद्धा इथे तिच्या मनामध्ये सतत सुरू असतं. आणि हे सर्व काही इथे तिच्या मनामध्ये सुरू असताना मात्र आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा तिला एकच गोष्ट इथे करायची असते आणि ती म्हणजेच की आपण ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे अशा नाही केल्या पाहिजे, किंवा ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे नाही बघितल्या पाहिजे वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर अशा इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आपण इथे हेच काय आहे हेच इथे ती पाहायचं असते. जेव्हा आता तिला इथे रियाज करायचा असतो तेव्हा ती बाहेर जाते आणि बाहेर गेल्याच्या नंतर ती पाहत असते, बाहेर गेल्याच्या नंतर ती पाहते की हे सर्व काही आता ह्या पद्धतीने सुरू आहे. म्हणजेच की जेव्हा आता इथे तिला हे सर्व काही पाहायचं असतं किंवा करायचं असतं, म्हणजेच की आता ती रियाजाचं हे सर्व काही तयारी करत असते. आणि तेवढ्या तिथे जो काही देवाभाऊ आहे तो इथे आलेला असतो. आणि देवाभाऊ तिथे आल्याच्या नंतर इथे आता ती बाहेर पाहिल्या क्षणी इथे तो विचारत असतो काय झालेलं आहे, तुम्ही अशा बाहेर का वगैरे, आणि त्याचबरोबर तुम्ही कशामुळे इथे बाहेर वगैरे आलेला आहात असं इथे तो पाहत असतो. आणि इथे त्यानं ह्या सर्व काही गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर वगैरे वगैरे प्रेक्षकांना आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या सर्व काही गोष्टी अशा इथे नाही केल्या पाहिजे वगैरे वगैरे असं इथे त्याला वाटत असतो. आणि त्याचबरोबर इथे आता जो काही हा आहे सारंग आहे, सारंग मात्र ह्या सर्व काही गोष्टी इथे पाहत असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये तर आपण असं पाहणार आहोत की जी काही सावली आहे, सावली इथे एका गोष्टीचा इथे विचार करत असते की आणि आता जो काही देवा आहे, देवा मात्र इथे सावणीला मदत करणारा असतो. आणि देवाने इथे सावणीला मदत केल्याच्या नंतर आता इथे जी काही सावली आहे, सावली इथे त्या कॉम्पिटिशनसाठी सुद्धा इथे तयार होणार असते. आणि त्या रियाजासाठी इथे तयार होणार असते. आणि ज्या पद्धतीने इथे तारा आणि माईला तिने वचन दिलेलं असतं आणि त्याच पद्धतीने इथे तिनं सारंगला मात्र काहीच सांगितलेलं नसतं. आणि सारंगला ह्या सर्व काही गोष्टी इथे काहीच सांगितलेल्या नसल्या कारणाने आता ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे या पद्धतीने प्रेक्षकांना होत आहेत. तर अशाच नवनवीन आणि छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा सावळ्याची जणू ही सावळी.